नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। नमस्कार, मैं पराग यादव, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया। जैसा कि हम बोईसर MIDC चौकी में खड़े हैं, जो आज विराज कंपनी के आंदोलन निकलने वाला था पद यात्रा के दौर पे, तो कहीं ना कहीं ये आंदोलन रोका गया या किसी का दबाव इस पे गया। तो हमारे सामने जो समाज सेविक कार्यकर्ता कहलाए जाते हैं गणेश आंधळे जी, तो उनका आइए जानते हैं इस बारे में क्या कहना है। गणेश आंधळे जी, आपका बहुत बहुत स्वागत है हमारे चैनल के माध्यम से। धन्यवाद जी, आपने जो हमें तुम्ही प्रसार माध्यमातून जो आम्हाला एक आमचा आवाज उचलण्याचा जो एक संधी दिलेली त्याबद्दल मी पहिलं तुमचा आभार व्यक्त करतो। कुठे ना कुठेतरी हे आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने, औद्योगिक वसाहतींनी आणि आजच्या डेटला आमचे 3 आंदोलन होते। 3 आंदोलनामध्ये आमचं सुद्धा आंदोलन होतं। तर आमचंच आंदोलन का दडपण्यात आलं, याचं मुख्य कारण आमचा असा आक्षेप आहे की पोलीस प्रशासनाने आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे। कुठेतरी सत्ताधारी पक्षांचा याच्यात हस्तक्षेप असणार आहे, असा पूर्ण आमचा एक त्यांच्या मागे एक ठामपणे विरोध आहे। तो कहीं ना कहीं जब आप नोटिस निकाले थे, मतलब आंदोलन का परमिशन आपने निकाला था, तो पुलिस प्रशासन को नहीं मालूम था कि 3 आंदोलन निकलने वाला है? पोलीस प्रशासनाला ही सर्व जाणीव होती की हे 3 आंदोलन आहेत, परंतु कसं आहे आमच्याकडे कुठल्याही सत्ताधारी पक्षांचा पाठबळ नसल्यामुळे आणि आम्ही काय की आमच्या कायदेशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने आम्ही जे आंदोलन करणार होतो ते आज आमचं पूर्णपणे दडपण्यात आलेलं आहे आणि संविधानाचा कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था राहिलेली नाहीये, हेच आमच्या निदर्शनात आज आलेलं आहे। तो अभी जैसा कि अमूल गर्जे जी को सुबह से ही उठा लिया गया, अरेस्ट कर लिया गया और उनको अभी तक पुलिस हिरासत में ली हुई है, तो कहीं ना कहीं इसके बारे में आप क्या कहना चाहते हैं? कुठेतरी एक युवा नेतृत्व म्हणून अमोल गर्जे हा उभा राहत होता आणि प्रदूषण मुक्त करण्याचा हा प्रयत्न जो करत होता, त्याला गालबोट लावण्याचा पोलीस प्रशासनाने आणि इकडच्या स्थानिक जे असतील राजकीय पक्ष, जे सत्ताधारी पक्षात आहेत, त्यांनी दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या युवा नेतृत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे आंदोलन भविष्यात येणाऱ्या काळात मोठ्या रूपाने एक छेड घेईल आणि आम्ही प्रदूषण मुक्तीच्या विरोधात आजही होतो, उद्या आहेत आणि भविष्यात देखील राहू आणि अमोल गर्जेला नेहमीच युवा नेतृत्व म्हणून आम्ही पाठिंबा देऊ, एवढीच आमची एक भूमिका आहे। तो कहीं ना कहीं मतलब कंपनी का भी इसके ऊपर दबाव बना कि पुलिस प्रशासन का बना कि जो मतलब बोईसर और पालघर के जो बड़े बड़े नेता हैं उनका भी इस पे दबाव बना है कि क्या कुछ मतलब है इसके? लाखातलं एकच मूल्यवाक्य सर्व राजकीय पक्षांचं आणि सत्ताधारी पक्षांचं, औद्योगिक वसाहतींचं, सगळ्यांचंच याच्यात कुठून ना कुठून तरी पाठबळ आहे त्यांना, अधिकाऱ्यांना, आणि आमचं आज आंदोलन पूर्ण प्रकारे दडपण्यात आलेलं आहे। पूर्ण लोकशाहीची हत्या झालेली आहे। तो कैसा कि ये हमारे साथ गणेश आंधळे जी थे, जो सामाजिक सेव कार्यकर्ता मानून है। तो इनके अमूल गर्जे जी को जैसे कि अभी अरेस्ट कर लिया गया है चौकी में, तो इनका आंदोलन अभी रद्द कर दिया गया है। इसके बारे में उन्होंने अभी भी हमको प्रतिक्रिया बताई सब, और अभी भी ये उधर खड़े हैं चौकी में। तो आगे क्या होता है चलिए जानते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। अब तक के लिए इतना ही। वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें।